सो मी डॉक्टर प्रमोद बोर, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन अँड डायरेक्टर ऑफ ऑर्थोपेडिक्स ॲट फोर्टिस हॉस्पिटल वाशी. आज एक कॉमन टॉपिक घेतो, जो सगळे मला प्रश्न विचारतात ॲज आय एम अ जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन. बरेचसे जे माझे पेशंट असतात ते नी पेन आणि जॉइंट आर्थरायटिससाठी आलेले असतात. सगळे मला विचारतात आजकाल PRP इंजेक्शन इकडून तिकडून सगळीकडनं ऐकून आलेले असतात की PRP इंजेक्शन द्या आम्हाला, त्याच्याने आमची रिकव्हरी होईल का? सो PRP इंजेक्शन्स म्हणजे काय? हे पहिलं समजणं महत्त्वाचं आहे. तर PRP इंजेक्शन म्हणजे प्रोटीन रिच प्लाझ्मा. प्रोटीन रिच प्लाझ्मा म्हणजे आपल्याच रक्तामधनं रक्त घेतलं जातं आणि ते रक्त आपण सेंट्रिफ्यूज करतो. म्हणजे ते रक्त एका स्पीडला फिरवलं जातं टू एक्स्ट्रॅक्ट प्रोटीन रिच प्लाझ्मा. म्हणजे त्याच्यामध्ये जो प्लाझ्मा जो असतो त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, बेटर स्टेम सेल्स टू हील, आणि तेच प्रोटीन रिच प्लाझ्मा आपण जॉईंटमध्ये परत इंजेक्ट करतो अँड वी होप जे डॅमेज्ड कार्टिलेज आहे ते हील होईल. सो व्हॉट डज PRP डू? PRP नॉर्मली अलाउज हिलिंग. सो जे पण आपलं नॉर्मल जे कार्टिलेज आहे, वेअर अँड टेअर आहे, ते हील होत असतं. सो हाऊ डज हे कधी दिलं जातं? आता हे झालं PRP काय आहे ते. सो आपण PRP आपल्याच रक्तातनं काढतो आणि त्याच्यातले प्रोटीन रिच वापरतो. कधी वापरलं जातं? जॉईंट किंवा आर्थरायटिसमध्ये. आर्थरायटिस म्हणजे काय? आर्थरायटिस म्हणजे जॉईंटमध्ये जो कार्टिलेज आहे तो डॅमेज होत चालला आहे. वयाप्रमाणे त्याचे वेअर अँड टेअर होत चालली आहे. सो दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. जसं-जसं वेअर अँड टेअरचा अर्थ काय, की जसं खराब होतं त्याचप्रमाणे रिपेअर पण होत राहतं. सो बाय इंजेक्टिंग अ PRP वी अलाव फर्दर रिपेअर. सो ग्रेड 1, ग्रेड 2 ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर येस, इट इज सपोज टू से दॅट इट माईट हेल्प. आय डोंट से की इट विल हेल्प. असं कोणालाही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण प्रत्येक माणसाची रिकव्हरी ही वेगवेगळी असते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड ग्रेड 1, ग्रेड 2 आर्थरायटिस जिथे जास्त बदल झालेले नाही आहेत किंवा कार्टिलेज थोडंसं डॅमेज आहे, पण स्ट्रक्चरल चेंजेस झालेले नाही आहेत. गुडघा जो सगळ्यात कॉमन जॉईंट आहे नी ऑस्टिओआर्थरायटिसचा, हा गुडघा जो जास्त त्याच्यामध्ये चेंजेस झालेले म्हणजे बेंड वगैरे झालेला नाही आहे किंवा सरळच आहे, त्या जॉईंट्समध्ये आपण PRP इंजेक्शन दिलं तर त्यांना पेशंटला थोडा फरक पडू शकतो अँड वी कॅन गिव्ह इट अ ट्रायल सेइंग दॅट इट माइट रिकवर. So in a few patients, yes, it is recovered. In a few patients, it does not help to recovery. But along with that, it is very important to understand की ज्यावेळेला आम्ही इंजेक्शन देतो त्यावेळेला थोडा रिलीफ मिळाला की पेशंटनी व्यायाम करून कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे रेग्युलरली घेऊन जॉईंट रिकव्हरीला हेल्प करायचं असतं. म्हणजे जर तुम्ही व्यायाम नाही केला, हे नाही केलं, तर एनी PRP इंजेक्शन इज नॉट गोइंग टू हेल्प यू अँड यू आर गोइंग टू लँड अप इन टू ग्रेड 3, ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस वेअर तुम्हाला PRP म्हणा किंवा कसलाही फायदा होणार नाही आणि तुम्हाला शेवटी रिप्लेसमेंट हेच गोष्ट करावी लागेल. सो ग्रेड 3, ग्रेड 4मध्ये PRPचा काही जास्त रोल राहत नाही. त्याच्यामध्ये ज्यावेळेला स्ट्रक्चरल चेंजेस आलेले आहेत, देन यू हॅव टू गो अहेड अँड गेट अ रिप्लेसमेंट डन. PRP किंवा अदर इंजेक्शन्स लाईक हायलोरॉनिडीज ह्यांचा पण त्याच्यामध्ये काही उपयोग होत नाही. सो PRP इज सपोज टू हेल्प, हे मदत करतं हेल्प करायला, हील करायला, बट इट हॅज टू बी यूज्ड व्हेरी ज्युडिशियसली म्हणतो आपण, की स्पेसिफिकली जे पेशंटला इंडिकेटेड असेल त्याच पेशंटला वापरावं. ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा एक क्लीन एन्व्हायर्नमेंटमध्ये दिलं गेलं पाहिजे, नॉट इन द OPD ऑर नॉट इन द रेग्युलर OP सेटअप्स. थँक यू. सो टेक केअर.